हॅलो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. हा गावाकडचाच ब्लॉग आहे ज्यामध्ये आईने मला देण्यासाठी काळं वाटण म्हणजे मराठवाड्यातील जो स्पेशल मसाला असतो ना तो भाजला होता. इथं माझं चालू होतं धने साफ करायचं आणि आता बघा चुलीवर भाजायचं ठरवलं कारण की खूप जास्त गरमी होत होती आणि गॅसवर गरम म्हणजे भाजण्यासाठी खूप वेळ लागतो आणि चुलीवर कसं पटकन होऊन जातं. त्यामुळे मग आईने बघा इथे धने टाकलेत. हे अर्धा किलो धने आहेत. तर बघा आता तुम्हाला मसाले दाखवते आणि अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये म्हणजे धने जर अर्धा किलो असतील तर मिरच्या किती वापरायच्या तर पावणा किलो मिरची वापरलेली आहे या वाटणासाठी. वाटणा म्हणजे काळा मसाला. तर तुमच्या इकडे कोणत्या पद्धतीचा मसाला बनवला जातो ते नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. इथे बघा कांदा भाजलेला घेतलाय, तिळं घेतलेत, त्यानंतर दगडी फूल घेतले, सगळे गरम मसाले घेतलेत. त्यामध्ये दालचिनी, शहाजिरे, नंतर फकडी फूल, लवंग, मिरे आणि खोबरं असं सगळं घेतलेलं आहे. यामध्ये मी साहित्य ती आहे आपली बाजरी. तर बाजरीचा उपयोग हा आपली भाजी येळून येण्यासाठी म्हणजे मिळून येण्यासाठी म्हणजे एकजीव होण्यासाठी व घट्टसर होण्यासाठी होतो. तर आमच्या इथे थोडीशी बाजरी टाकतात. तुमच्या इथे टाकतात की नाही ते नक्की सांगा. तर बघा असं छान तेल टाकून आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत. आई इथे बघा छान धने भाजते आणि आईचं असं असतं की म्हणजे प्रत्येक वर्षी मला लग्न झाल्यापासून तिचाच मसाला असतो. ती काळा मसाला मुद्दामून भाजते कारण की आम्ही तिघी बहिणी आहेत. तर बहिणींना, तिला आणि आम्हाला सगळ्यांना ती वाटण पुरवत असते. तर आईची माया अशीच असते की ती प्रत्येक गोष्ट आणि ही माझी छोटी बहीण आहे. ती इथेच म्हणजे जवळच आहे तिचं गाव आणि मी आल्यामुळे त्या बहिणी भेटायला येतातच. तर सगळ्यांच्या बहिणीची माया अशीच असते की एक बहीण आली तर आपल्याला वर्षातून किती वेळा भेटतं. तर 1 ते 2 वेळा आपण एकत्र येतो. एक तर दिवाळी आणि एक तर उन्हाळा. त्यानंतर बघा आईने आपल्याला काय म्हणतात त्याला दगडी फूल टाकलंय. हे 100 ग्रामच आहे, जास्त नाही वापरायचं दगडी फूल. दगडी फूल जास्त वापरलं ना तर त्याचा कडवटपणा लागतो आणि म्हणजे जे काळा मसाला आहे ना तो एवढा चवीला छान लागत नाही बरं का. त्यामुळे मग 100 ग्रामच वापरला आहे दगडी फूल. तुम्ही जर दगडी फूल जास्त टाकाल ना तर त्याचा कडवटपणा थोडासा लागतो हा. आणि बघा किती छान जाळावरती होत आहे म्हणजे चुलीवर एवढ्या लवकर भाजून होतो ना मसाला की बघायला नको. कारण की त्याची फ्लेम जी असते म्हणजे जाळ जो असतो आपल्याला जसा पाहिजे तसा करता येतो. आणि बघा जास्त भाजायचं नाही दगडी फूल, एकदम काळं केलं तर कडूपणा जास्त लागतो. तर म्हणून मग आईने थोडंसं भाजलं आणि प्रत्येक गोष्ट थोडं थोडं तेल टाकून भाजायची आहे. तर बघा असं छान भाजून घेतलंय. त्यानंतर टाकायचा आपल्याला कांदा. हा कांदा आमच्या इथे वाळवणीचा कांदा असतो जो प्रत्येक वर्षी आमच्या इथे कापून ठेवला आणि सुकवला जातो. 10-10 किलो प्रत्येकजण सुकवतं जेणेकरून वर्षभरात 10 किलो कांदा सुकवला तर पुढच्या वर्षीपर्यंत जाईल. आणि आमच्या इथे मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्येही स्पेशल हाच मसाला टाकतात म्हणजे मसाला सॉरी कांदा वापरतात आणि सगळ्यांना खूप आवडतो आणि चवीलाही खूप छान लागतो. पिऊला तर आणखीन आवडतो तळल्यानंतर. आणि बघा कांदाही आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचा आहे आणि सगळं मंद गॅस म्हणजे मंद आचेवरती म्हणजे जास्त फुल चालवायचं नाही, थोडं कमी जास्त करत राहायचं. त्यामुळे मसाला हा आपला चांगला भाजला जाईल. तर इथे बघा आईचा आता कांदा भाजून झालाय. बघा कांद्याला किती छान रंग आलाय. तर अशाच रंगावर ते सगळे मसाले भाजून घ्यायचेत आपल्याला. तर बघा इथे कांदा आणि धने आणि दगडी फूल असं भाजून झालं. साईडला बघा बहिणीने आपली बाजरी साफ करून ठेवली. तर आता सगळे गरम मसाले भाजून घेते. तर गरम मसाल्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवलं आहे कारण की जास्त तिखट झालं तर मग मसाला कमी प्रमाणात वापरला जातो, मग चव येत नाही. त्यामुळे थोडेच 2-2 चम्मच असं वापरलं आहे. ती आता तिच्या अंदाजानेच वापरते कारण की आपल्याला एक मेजरमेंट असतं पण त्यांचा अंदाजच असतो. आईचा खूप दिवसाने ती बनवते तर ती अंदाजानंच मसाले वापरत असते. तिचं असं काय नाही अर्धा किलो घ्या, पाव किलो घ्या किंवा म्हणजे खूप वर्ष झालं ती जशी मला जसं कळतं ना तेव्हापासून भाजते. त्यामुळे मग त्यामध्येच तिने तिळं टाकले. तिळाने तेल छान सुटतं आणि रस्सा पण छान होतो. त्यामुळे मग तिने गरम मसाल्यामध्येच टाकलं कारण की गरम मसाले करपायला नको आणि काढतानाही थोडेसे असतात. त्यामुळे मग
तिळामध्ये छान भाजले जातील म्हणून मग तिने तिळामध्येच तीळ वरून टाकून दिले आणि हे काढून घेतले तिनं. आणि कोणाकोणाला तुमची आई मसाले पुरवते ते नक्की सांगा, कारण की आपण कितीही मोठे झालो तर त्यांच्यासाठी मोठे नाही आहे. आणि आपल्याला एक माहेरची शिदोरी असते ना, ती म्हणजे मसाले, लोणचं. तर माझी आई तर नेहमी देत असते मसाले आणि लोणचं. नंतर बाजरी भाजायला घेतली बघा. बाजरी खमंग वास येईपर्यंत भाजायची आहे. त्यामध्येही आपल्याला तेल टाकूनच भाजायची आहे, कारण की जोपर्यंत खरपूसपणा तेलानेच येतो आणि जास्त तेल वापरायचं नाही, जेणेकरून आपण जेव्हा कुटून आणतो, आम्ही मिक्सरमध्ये काढत नाही मसाला, तो आम्ही कांडण मशीन असते ना, त्याच्यावरूनच पप्पा कुटून आणतात. तर बघा इथे 1.25 किलो मिरच्या आईने वापरल्या आहेत, म्हणजे आणि तिखटवाल्या काही आणि सपकवाल्या काही, अशा दोन्ही पद्धतीच्या. म्हणजे जी एकदम बारीक असते लवंगी मिरची ती थोडी वापरली आहे, आणि इथे लाल तिखटासाठी पण मिरच्या आईने म्हणजे भाजत नाहीत पण सुकून छान कडक केल्या आहेत. तर बघा हिची बाजरी पण भाजून झाली आणि असा छान मसाला दिसतोय. आणि कांदा तर खायला एवढा छान लागतो की मी पण खात होती, सगळेजण कांदाच खात होते. असं छान बाजरी भाजून झाली. आता मिरची भाजून घ्यायची राहिली आहे. खोबरं विसरून गेलो तर ते शेवटी भाजलं आहे खोबऱ्याचं लक्ष नाही, म्हणजे ते पिशवीमध्ये अगोदर ठेवलं होतं, त्यामुळे मग पिशवीमध्येच राहून गेलं. त्यानंतर मिरच्या टाकल्या आईने भाजायला, आणि मिरच्या भाजताना जरासं केअरफुली भाजा, कारण की ह्याचा ठसका उठतो. आणि थोडंसं तेल आधी आईने टाकून घेतलं आणि त्यानंतर बघा अशा भाजायला मिरच्या घेतल्यानंतर त्यानंतर परत आपल्याला तेल टाकून भाजायचे आहेत, नाहीतर एवढा ठसका उठतो ना. हे बघा इथे खोबरं राहून गेलं. तर बघा इथं आता मी तेल टाकून घेतलं, आणि मिरची पण छान एकदम, म्हणजे एकदम काळी पण करायची नाही आणि एकदम लाल पण ठेवायची नाही, थोडं मीडियम वरती भाजायची आहे. इथे बघा भाजली छान मिरची, तेल टाकून भाजली आहे, त्यामुळे मग ठसका जास्त उठला नव्हता. तर बघा आईने इथे एका टोपल्यात काढून घेतली. त्यानंतर खोबरं टाकून घेतले आईनं. आम्ही पण तिथेच होतो सगळेजण, परंतु एकटीच भाजत होती, आम्ही आणून देत होतो तिला. खोबरं पण बघा मस्त भाजून घेतलंय. आणि इथं माझा कांदा खाणं सुरू आहे, कारण की चवीला हा कांदा खूप छान लागतो. आणि तेच सांगत होती आईला की मला पण कांदा आवडतो आणि पिऊला पण खूप जास्त आवडतो. तर मस्त हवेशीर आई आणि आम्ही सगळेजण मिळून इथे बसून मसाला भाजत होतो आणि मस्त वाटत होतं. आणि चुलीवरच्या जेवणाची चवीच वेगळी असते बघा. आईने इथे खोबरं भाजायला घेतलं, तर बघा थोडं खोबरं भाजून झालं, त्यानंतर थोडंसं तेल टाकलं त्यावरती, कारण की तेलाने खरपूस रंग येतो खोबऱ्याला. आणि जास्तही खोबरं भाजायचं नाही, आणि खोबरं नेहमी नंतरच्याला म्हणजे मसाल्यामध्ये मिक्स करू नका, कारण की मसाल्यामध्ये जर तुम्ही खोबरं मिक्स केलं ना, तर ते वेगळं तेलकटपणा जास्त होतो आणि मसाला वाटला जात नाही. तर बघा इथे पिऊ शिवाय बाजूलाच येऊन बसले होते, हे काही ह्याचं पण चालू होतं. आणि आमचा यांच्यानंतर प्लॅन होता की आई बोलली की आता थोडासा मुरमुऱ्याचा चिवडा पण बनवून घेऊ. तर खोबरं बघा छान भाजून घेतलं, आणि मस्त मसाला सगळा भाजून झाला आणि खूप छान झाला आहे मसाला. तुम्ही ट्राय करा, आणि तुमच्या इथे तुम्ही किती मसाला बनवता ते नक्की कमेंट करा. तर आईने इथे 3 किलोचा मसाला झाला होता सगळा मिळून. तर बघा असा छान आता खोबरं साईडलाच ठेवलं आहे, कारण की जेव्हा आपण मसाला काढणं मशीनवरती कुटायला देतो ना, त्यावेळी ते लोक खोबरं हे शेवटी टाकतात यामध्ये. बघा किती छान वाटतोय मसाला भाजलेला. आणि हा मसाला दुसरे दिवशी बघा पप्पांनी छान कुटून आणला कांडण मशीनवरून, आणि त्याची चव वेगळीच असते. मिक्सरला आणि याची चव फरक पडतो. जर तुम्हाला आमची मसाला बनवण्याची पद्धत आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा इथं आता बहिणीने मस्त मासवड्या बनवण्यासाठी हा मसाला घेतला आहे, तर त्याची रेसिपी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल. तर धन्यवाद.